आज आपण संपूर्ण जगभरातील आगळेवेगळे असणारे जगन्नाथ मंदिर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर हे एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतारच मानला जातो. असे म्हणतात की ह्या मंदिराची उभारणी राजा अनंग भीमदेव याने केली व नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला व तेथील परिसर सुधरवला आणि पर्यटनास सर्वांना उपलब्ध करून दिला. जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक महान वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते. ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. तिथेच असणारे गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही 3 भावंड 3 रथात बसून जातात अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा 16 चाके असलेला लाकडी रथ हा 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे 2 रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपापल्या रथात बसून निघतात. भारतभरातून आणि परदेशातूनही आलेली सर्व जाती धर्म संप्रदायाची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान 3 दिवस लक्ष्मी सानिध्य राहतात अशी व्यवस्था आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधाने संपन्न केली जातात. यामागील पौराणिक कथा अशी आहे की एकेकाळी इंद्रद्युम्न हा माळव्याचा राजा होता. त्याच्या वडिलांचे नाव भरत आणि आईचं नाव सुमती होतं. राजा इंद्रद्युम्ने भगवान जगन्नाथाला स्वप्नात पाहिलं होतं. अनेक धर्मग्रंथामध्ये राजा इंद्रद्युम्न आणि त्याने केलेल्या यज्ञांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. मान्यतेनुसार राजा इंद्रद्युम्नने अनेक मोठे यज्ञ केले आणि तलाव बांधला. असे मानले जाते की एके दिवशी भगवान जगन्नाथ राजा इंद्रद्युम्नच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी राजाला सांगितलं की त्यांची मूर्ती नीलाचल पर्वतावर असलेल्या गुहेत आहे. त्याला नीलमाधव म्हणतात. भगवान जगन्नाथांनी राजाला मंदिर बांधून त्यात आपली मूर्ती बसवण्यास सांगितलं. लगेच दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या लोकांना नीलांचल पर्वतावर मूर्ती शोधण्यासाठी पाठवले. राजाने पाठवलेल्या लोकांमध्ये एक ब्राह्मणही होता ज्याचे नाव होते विद्यापती. त्या ब्राह्मणाला माहीत होतं की साबर जातीचे लोक नीलमाधवची पूजा करतात आणि ती मूर्ती त्या गुहेत लपवून ठेवली होती. विद्यापतीने धूर्तपणे साबर कुळाच्या प्रमुखाच्या मुलीशी लग्न केलं आणि त्या गुहेत जाऊन मूर्ती चोरली. यानंतर त्यांनी ही मूर्ती राजाला दिली. मूर्ती चोरीला गेल्याने जमातीचे लोक अतिशय दुःखी झाले. आपल्या भक्तांना दुःखी पाहून देवही गुहेत परतले. या अर्धवट मूर्तीची कथा अशी आहे की यानंतर भगवान जगन्नाथांनी राजाला समुद्रात तरंगणारा एक मोठा लाकडाचा तुकडा आणून त्याची मूर्ती बनवण्यास सांगितलं. राजाने आपली माणसं लाकडे आणायला पाठवली पण ती कोणी उचलू शकलं नाही. तेव्हा राजा इंद्रद्युम्नने सबर कुळाच्या प्रमुखाची मदत घेतली. कुळप्रमुखाने एकट्याने ते मोठं लाकूड आणलं. यानंतर भगवान विश्वकर्मा त्यांच्याकडून मूर्ती बनवण्यासाठी वृद्धाच्या रूपात आले. विश्वकर्माजींनी मूर्ती बनवण्यासाठी 21 दिवसांचा वेळ मागितला होता आणि त्याला सांगितलं की त्याला 21 दिवस कोणीही मूर्ती बनवताना दिसणार नाही. परंतु राजाने ह्या अटीचे उल्लंघन केल्यावर भगवान विश्वकर्माने त्या मूर्तींपैकी अर्ध्याच मूर्तीत सोडल्या. राजा इंद्रद्युम्नने ही भगवान जगन्नाथाची इच्छा मानून त्या अर्धवट मूर्ती मंदिरात स्थापित केल्या. तेव्हापासून आजतागायत भगवान नीलमाधव आणि भगवान विश्वकर्मा यांनी बनवलेल्या त्यांच्या 2 भावंडांच्या मूर्ती याच पद्धतीने अस्तित्वात आहेत. जगन्नाथ मंदिराच्या आजूबाजूला जवळपास 30 छोटी मोठी मंदिरं आहेत आणि यात नंतर मी आता तुम्हाला जगन्नाथ महाराजांच्या रिलेटेड जे काही उत्सव होतात त्याबद्दल सांगणार आहे. जगन्नाथाचा उत्सव सर्वात पहिला म्हणजे देवस्थान. देवस्थानाचा हा उत्सव जगन्नाथपुरीच्या प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. हा दिवस भगवान जगन्नाथाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
असं मानलं जातं की या दिवशी मंदिर परिसरात असलेल्या शीतला माता मंदिराजवळ असलेल्या विहिरीतून भगवान जगन्नाथांना 108 पाण्याच्या भांड्यात स्नान केले जाते. प्रभूला आंघोळ केल्यावर त्याला टोपीचा पोशाख घातला जातो. प्रभूला स्नान केल्यानंतर भगवान जगन्नाथ, भगवान श्रीकृष्णाचे रूप आणि भक्त यांच्यामध्ये कोणताही फरक नसतो. जगन्नाथ मंदिर सर्व भाविकांसाठी दररोज जेवण तयार केलं जातं. दरवर्षी पावसाळ्यात देव जगन्नाथ, तुझा भाऊ बलभद्र आणि तुझी बहीण सुभद्रा तो सुट्टीच्या दिवशी त्याच्या मंदिरापासून ग्रामीण भागातून त्याच्या बागेच्या वाड्यापर्यंत भव्य रथांवर प्रवास करतो. हिंदू धर्माच्या श्रद्धांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध धार्मिक सणाला जन्म दिला, ज्याला सध्या रथयात्रा किंवा रथ महोत्सव म्हणूनही ओळखलं जातं. रामकृष्ण हरी.